अकोला जिल्ह्यातील केळीवेळी फाटा दहीहंडा मार्गावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। तर या मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 14 वर्षीय तेजस मांडले या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे। तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती। मात्र ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि याच निष्काळजीपणामुळे हा जीवघेणा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तर या घटनेनंतर संतप्त झालेल्या केळीवेळी गावकऱ्यांनी केळीवेळी फाटा ते दहीहंडा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन छेडले आहे। तर गेल्या तासाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आंदोलकांची प्रमुख मागणी संबंधित कंपनीकडून पीडित कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई, रस्त्यावर त्वरित स्पीड ब्रेकर बसवणे, निष्काळजीपणाबद्दल जबाबदारांवर कारवाई। दरम्यान दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे।